आज या भारताचे थोर राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती दिन, अर्थातच महामानवाच्या जयंती महोत्सवाचा पहिला दिवस. आणि हा जयंती महोत्सव म्हणजे भारतातील कोट्यावधी वंचित बहुजन उपेक्षित दलित पददलितांच्या अस्तित्वाच्या निर्मितीचा दिवस म्हणजे महामानवाच्या जयंतीचा दिन. आणि या जयंती दिनाचा औचित्य साधून तथागत सम्यक संबुद्ध चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, बहुजनांच्या स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवराय, शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ, जलाई, मुक्ताई, रमाई, भीमाई, अहिल्यामाई, सावित्रीमाई आणि त्याचबरोबर परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच संत महात्मे आणि या जागतिक कीर्तीचे तत्वेते मार्टिन लुथर, कार्ल मार्क्स, टॉलस्टॉय, जॉर्ज वॉशिंग्टन, नेल्सन मंडेला, मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ अशा महान व्यक्तिमत्वानं मानवतावादी चळवळीमध्ये आपलं संपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्या संपूर्ण विचारधारेला मी त्रिवार वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष आदरणीय यशवंतराव भीमराव आंबेडकर साहेब आणि त्यानंतर मीराताई आंबेडकर महाउपासिका आदरणीय भीमराव यशवंतराव साहेब आणि बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड धम्मकार्याला मी पंचांग प्रणाम करतो, त्रिवार वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आणि त्याचबरोबर जन्मताच मानव समान आहे आणि त्यासाठी त्याला लागणारे सर्वोत्कृष्ट मानवी मूल्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवतावाद यासाठी लढणारे आणि भारतीय संविधानात हे तत्व अंतर्भूत करणारे आणि या सर्व परिवर्तनवादी विचाराचा अर्क म्हणजे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. रक्तात शिवरायांचं शौर्य, विचारात ज्योतिबाची क्रांती, हृदयात शाहूची समता आणि जगण्यात बाबासाहेबांचं संविधान घेऊन मी आयुष्याच्या शेवटपर्यंत मी ही विचारधारा जोपासण्याचं कार्य करेन. आणि त्यांनी निर्माण करून ठेवलेली ही विचारधारा अर्थातच ही ग्रंथसंपदा, या ग्रंथसंपदेलाही मी त्रिवार वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आणि या सर्वाचाच केंद्रबिंदू असलेलं ठिकाण, उगमस्थान म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्माण झालेला धम्म आणि त्यांनी निर्माण केलेला पवित्र भिक्खू संघ या तिन्ही रत्नांना त्रिवार वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय भारत.